सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमाचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. म्हणजे आज आपण आहोत नाशिक येथील चांदवड तालुक्यात, हो की नाही? त्या बात आज इथल्या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत. माहेरवाशिणी नेहमीप्रमाणे माहेरी आलेल्या आहेत. मस्त एन्जॉय करा. आणि तुम्ही एन्जॉय करणार आहात कारण तुमच्याकडे बघून, तुमचा हा उत्साह बघून नक्कीच मला वाटतं की आपला हा अर्धा तास आहे ना, हा धमाल होणार आहे. धमाल धमाल करणार ना नक्की? क्या बात आहे. मग सुरू करूया आपला हा मजेशीर कार्यक्रम ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण आपल्या पहिल्या खेळाला सुरुवात करूया, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि आता सुरू करूया आपला हा खेळ खेळूया खुल्लम खुल्ला खेळ. आता ह्यामध्ये आपण एक वाक्य देणार आहोत. त्या वाक्याचा शब्द उच्चार अगदी स्पष्ट तर आलाच पाहिजे, प्लस ते वेगवेगळ्या पद्धतीने बोलून दाखवायचे. हा ते वाक्य असं आहे: गेंडा धडकला धोंड्याला, रेडा धडकला वेड्याला. हा गेंडा धोंडा रेडा वेडा हे शब्द उच्चार अगदी स्पष्ट यायला पाहिजेत. ठीक आहे, चला तर मग कुठून सुरुवात करायची आधी मला सांगा. इथून का इथून? इथून करायची आहे. हा इथून करायची आहे. ठीक आहे, आपण इथून सुरुवात करूया कारण कारण ह्या ताईंनी सांगितलेले इथून सुरुवात करायची आहे. त्यांच्या शब्दाला आपण मान देऊया. वयस्कर लोकांचा मान ठेवावा लागतो. त्या म्हणाल्या इथून सुरुवात करायची आहे, तर सुरुवात करूया आपण इथूनच. ताई तुमचं नाव सांगा. सौ सोनाली किशोर बोरसे. सोनाली ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 19 वर्ष झालेली आहे. माहेर कुठलं? वडनेर बैरोड, चांदवड तालुक्यातच. आणि सासर? हो, चांदवड. सासर चांदवड. भाऊजी काय करतात? आमचं होलसेलचं दुकान आहे. तुमचं होलसेल एजन्सी वगैरे. एजन्सी वगैरे आहे. बरोबर. आणि किती वर्ष? 19 वर्ष झालेली आहेत तुमचं. बरं. लव्ह मॅरेज? नाहीये, अरेंज मॅरेज आहे. काय लग्नातला किस्सा वगैरे, बालपणातला माहेरपणातला किस्सा? लग्नातला किस्सा म्हणजे त्यावेळेस आमची परिस्थिती थोडीशी नाजूक होती, तर लग्नाला आमचा डिले होत होता तारीख फिक्स करायला वगैरे, हे सगळं करायला. तर मग यांना वाटलं की मला आता ही हातातून जाते की काय, म्हणून मग मामाकडे गेले. मामाला म्हणे मामा करेल तर हीच करेल, नाही तर मी लग्नच करणार नाही, आयुष्यभर तुम्हाला नावं ठेवेल. आणि पहिलाच स्थळ बघायला आले होते ते, पहिल्यांदाच पसंत केले. पहिल्यांदाच पसंत केली. वा वा वा, व्हेरी गुड. आई बाबा कुठल्या नावाने हाक मारायचे? ताई. ताई. आणि भाऊजी? सोनू. 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 व्हेरी गुड. चला तर मग ताई, हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही सलग पटापटात तुम्ही 15 वेळा बोलून दाखवायचे. हा आणि शब्द उच्चार स्पष्टपणे मोठ्याने खणखणीत. हा बघूया, खणखणीत होऊन जाऊ दे. गेंडा धडकला धोंड्याला, रेडा धडकला वेड्याला. पटापटा मध्ये मध्ये गेंडा धडकला धोंड्याला, रेडा धडकला वेड्याला. गेंडा धडकला धोंड्याला, रेडा धडकला वेड्याला. गेंडा धडकला धोंड्याला, रेडा धडकला वेड्याला. गेंडा धडकला धोंड्याला, रेडा धडकला गेंडा धडकला धोंड्याला, गेंडा धडकला. एवढं टेन्शन काय? तुम्हीच बोलले ना, पटपट बोलायचं. पटपट बोलायचं. हा ठीक आहे, आपण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताई तुमचं नाव सांगा. रुपाली विष्णू गांगुर्डे. आणि माहेर कुठलं? साकोरा, स्टेशनचं नांदगाव साकोरा. साकोरा. आणि सासर? निंबाळे. लिंबाळे. राहायला चांदवड. राहायला चांदवड. वा, व्हेरी गुड. भाऊजी काय करतात? ते निमिनातला बी फार्मसीला लॅबमध्ये. बी फार्मसीमध्ये लॅबमध्ये आहात. व्हेरी गुड व्हेरी गुड. काय असा मजेशीर किस्सा लग्नातला वगैरे किंवा बालपणातला माहेरपणातला? आमच्या म्हणजे माझं लग्न ज्या दिवशी होतं ना 15/5ला, त्या दिवशी आमच्या गावामध्ये 6-7 लग्न होते. त्या दिवशी एक कन्फ्युजन होतं का नवरदेव बदलून जातो का काय, असं सगळ्यांना वाटायचं. पण तुम्ही बघितलं होतं ना भाऊजींना? नाही बघितलं होतं. बदलला असतं ते तुम्हाला कळलं असतं ना, अरे हे नाही ते. नाही, मग ते कन्फ्युजन झालं. नंतर आहे ना ते शेवंती घेऊन घोड्यावर जाताना तेव्हा फटाके वाजले, तेव्हा नवरदेव घोड्यावरून पडले असते पण वाचले. त्यांनी उडी मारून दिली. भाऊजी पडता पडता वाचले. बापरे, त्यांनी उडी मारून दिली. त्यांनी उडीच मारली डायरेक्ट. पण आता हा किस्सा अजून भाऊजींना आठवतो? आठवतं का नाही काय सांगता येत नाही, पण मला आठवतं. हरकत नाही ताई. आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचे. गेंडा धडकला नाचत नाचत. हा मी वाटलेच माईक धरतो. हा बरं, तुम्हीच धरते. गेंडा धडकला धोंड्याला.
रेडा धडकला वेड्याला, गेंडा धडकला धोंड्याला, 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 रेडा धडकला तुमचं सगळं वेड्याला. झालं की आम्हाला सांगा. हा या ताई तुम्ही इथे आपापल्या जागेवर या. हे काय करत होता तुम्ही? हे काय केलं? तुम्हाला सांगितलं नाचत नव्हतं, हे नाचलं होतं. हा? गेंड्या धुडकला आहे. नाव सांगा तुमचं. मी मनीषा महेंद्र लुटे. मनीषा ताई, किती वर्ष झालेली आहेत? 22 वर्ष झाली. 22 वर्ष झालेली आहेत. ओ हो, काय प्रगती. एक मुलगा एक मुलगी. अहो म्हणजे आमचं म्हणणं आहे भाऊजींचं कसं चाललंय बा. खूप छान चांगलं खूप चाललंय. खूप छान चाललेलं आहे. हो. वा वा, हरकत नाही, सगळं चांगलं आहे. तुमचं लव्ह मॅरेज नाही का बरं नाही पाहिजे होतं लव्ह मॅरेज? नाही ना, मी खूप लांबची आहे ना. हा खूप लांब. मी नगर जिल्ह्यातली. मग त्याचा काय संबंध आहे? मग एवढ्या लांब कुठे येणार? तुम्ही घरी पण असंच बोलता? हो. हो. ऐका ना, तुम्हाला चहा करू का? नाही ना. असंच बोलता घरी तुम्ही? अजिबात नाही. अजिबात नाही. हा, व्हेरी गुड. आता हे जे वाक्य ना, हे रागात बोलायचं तुम्ही. बापरे. हा, अगदी अपोजिट, अगदी अपोजिट. हा, रागात. गेंडा धडकला धोंड्याला, वेडा धडकला रेडा. हे बघा, असं बोलायचं रागात. मी एकदा बोलून दाखवतो, मग तुम्ही असं बोला. हा, रागात. हा, माईक फक्त जवळ धरायचा. हा, गेंडा धडकला धोंड्याला, रेडा धडकला वेड्याला. गेंडा धडकला धोंड्या. बरं, नाचत नाचत बोला. चला. हा, गेंडा धडकला धोंड्याला नाही सर, सॉरी. गेंडा धडकला धोंड्याला, वेडा चला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. हा, तुमचं नाव सांगा. ममता गणेश कंक्रेट क्षत्रिय. ममता ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 5 वर्ष झाले. 5 वर्ष झालेली आहे. हो. 5च वर्ष झालेली? हो, 5 वर्ष झाले. मग कसं चाललंय सगळं? एकदम छान काय प्रगती? प्रगती. एक मुलगा आहे आणि बाकीचं सगळं मजेत. बाकीचं सगळं मजेत. हो. व्हेरी गुड. भाऊजी काय करतात? लेडीज गार्मेंटचं शॉप आहे. अच्छा. आणि तुमचं माहेर कुठलं? माहेर येवला. घरी येतात लवकर मग? तरी संध्याकाळचे 8 वाजतात. संध्याकाळचे 8 वाजता. एखाद्या वेळेस उशीर झाला तर फोन करता लगेच? हो. हा, अजून तिथे बायकांमध्ये जरा मला का या लवकर घरी वगैरे. त्यांना मेन बायकांशी बोलायला आवडत नाही आणि त्यांचा तोच बिझनेस आहे. हे तुम्हाला खोटं सांगितलंय त्यांनी. असं काही नसतं. तर ताई, आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही लाजत लाजत बोलायचं. लाजत लाजत बोलायचं. समोर भाऊजी उभे आहेत. हा, गेंडा इश गेंडा इश. धडकला ना धोंड्याला इश. आणि रेडा धडकला ना इश. अरे बापरे. वेड्याला. काय सांगताय? हो इश. इश. गेंडा. एक मिनिट थांबा. एक मिनिट थांबा. ईश पर्यंत ठीक आहे. गेंडा बोलताना माझ्याकडे का पाहिलं? अहो आणि 3 हा महत्वाचे. अहो गेंडा. हा. तो धडकला. हा, आणि अहो कुठेही घालतायत. हा, धडकला धोंड्याला. बरं मग. अहो आणि रेडा. हा. हा? धडकला वेड्याला. हा. चला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई, नाव सांगा तुमचं. माझं नाव स्वाती राहुल येवला. स्वाती. राहुल येवला. स्वाती ताई, किती तुमच्या भाऊजींचं नाव? तुमचं नाही, माझ्या भाऊजींचं नाव राहुल आहे. बरोबर? कसं माहिती? आता मी सांगितलं ना तुम्हाला, अच्छा, तुम्ही सांगितलं. हो. बरं, माहेर कुठलं? धुळ्याचं. धुळे. सासर? मालेगावचं. सासर मालेगाव. ताई, हे तुम्ही गात गात बोलायचे. हा, आता गात गात बोलायचे. मस्त पैकी होऊन जाऊ दे. काय ते? गेंडा धडकला धोंड्याला, रेडा धडकला वेड्याला, गेंडा धडकला धोंड्याला, रेडा धडकला वेड्याला, गेंडा धडकला धोंड्याला. रुमाल देऊ का? ताईंनी रडवलं ताईंनी. त्या गेंड्याला पण एवढं दुःख झालं नसेल तेवढं मला झालंय.
पुन्हा एकदा सुरात होऊन जाऊ दे एकदा मस्तपैकी. हा गेंडा धडकला धोंड्याला रेडा धडकला वेड्याला गेंडा धडकला धोंड्याला चालत बदलली. रेडा धडकला वेड्याला गेंडा धडकला धोंड्याला रेडा धडकला वेड्याला हे. गेंडा धडकला धोंड्याला अकरा. रेडा धडकला वेड्याला गेंडा धडकला धोंड्याला रेडा धडकला वेड्याला गेंडा धडकला धोंड्याला रेडा धडकला वेड्याला काय सांगते? गेंडा धडकला हो हा. गेंडा धडकला धोंड्याला रेडा धडकला एक मिनिट आता एक मिनिट वेड्याला. थांबा. नाही एक मिनिट. मग अशी गेंडा झालं, आता धोंडा बोलताना माझ्याकडे का पाहिलं? एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. व्हेरी गुड. नाव सांगा. माझं नाव सौ माधुरी विजय लुटे. माधुरी ते लुटे, अजून ते कोणतरी लुटे होतं ना? जावाय आम्ही. जावाबाई आहेत का? अरे बापरे. हा हा. किती वर्ष झालीत लग्नाला? 17 वर्ष झाले. 17 वर्ष झालेली आहेत. माहेर कुठलं? राजूर. राजगुरू. राजूर राजूर भंडारदारा राजूर. अच्छा हा. ओके. आणि सासर? सासर चांदवड. सासर चांदवडचं आहे. काय माहेरपणातला किस्सा आठवणी तुम्हाला सांगाव्याशा वाटतात? एखादा मजेशीर किस्सा? लग्नाचा आहे. लग्नाचा आहे? आम्हाला ऐकायला आवडेल लग्नाचा. हा होऊन जाऊ दे. काय ते आज? ज्यावेळेस हे सगळेजण मला बघायला आले होते तिकडे राजूरला, हा. तर घोटीच्या तिथून आमचा पूर्ण वळणाचा रस्ता आहे, ते थेट राजूर पर्यंत 1.5 तासाचा पूर्ण वळणाचा आहे आणि यांना कोणालाच वळणाच्या रस्त्याची सवय नाही. तर हे घरात आल्यानंतर सगळ्यांनी पाणी वगैरे दिलं ना, तर हे म्हणे आम्हाला पाणी नको, चहा नको, फक्त आम्हाला अर्धा तास शांत बसू द्या. सगळ्यांना खूप चक्कर येत होती त्या वळणाच्या रस्त्यामधून येता येता. व्हेरी गुड. क्या बात आहे. हा तर ताई, आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही रागात बोलून दाखवायचंय. गेंडा हा. धडकला धोंड्याला रागात. हा. रेडा अजून रागात. रेडा अजून रागात. धडकला वेड्याला. हा. गेंडा धडकला वेड्याला. गेंडा हा. धडकला धोंड्याला. हा. रेडा धडकला वेड्याला. हा. गेंडा धडकला हा. धोंड्याला. हा. रेडा धडकला वेड्याला. हा. गेंडा धडकला हा. धोंड्याला. हा. रेडा धडकला वेड्याला. हे रागात आहे असं वाटतंय तुम्हाला? राग येतच नाही म्हणून इथंच काढायचा असतो राग. त्या बात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. वाक्य चुकलं हरकत नाही. गेंड्याचं रेडा झालं, रेड्याचं धोंडा झालं, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही कसं बिनधास्तपणे करतात ना, त्याला मार्क आहेत. आणि त्याच्यासाठी आम्ही देणार आहोत हे बक्षीस. या ज्या घोड्यावर बसले होते या. क्या बात आहे. तुमच्या सादरीकरणामुळे आम्हाला हसायला आलं, म्हणून हे बक्षीस तुम्हाला आहे. आणि ज्या ताईंनी हे वाक्य अगदी पटापटा न अडखळता बोलून दाखवले, त्यांना सुद्धा आपण हे बक्षीस देणार आहोत. या. आणि आता सुरू करूया आपला हा धमाकेदार खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. हा खेळाचे नियम आणि अटी तुम्हाला सांगतो. तर नियम असा आहे की संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी सगळ्यांनी नाचायचंय. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणारे बक्षीस, आणि जी अंतिम विजेती असेल तिला मिळणारे बक्षीस. तयार रेडी आहेत सगळे? आणि नळावरची भांडणं हवी आहेत. हा चला तर मग सुरू करूया. गणपती बाप्पा. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. आसानी से ना मैं पास आऊंगी, थोड़ा सा पहले मैं शर्माऊंगी, जब तक न बोलोगे तो प्यारे बोल, तुझको मैं थोड़ा सा तड़पाऊंगी, मेरी नथनी मेरी पैंजनी, कैसे पागल ना कर दे तुला, मुझको बना ले तेरी कारवाइन, राजा तू बन जा मेरा दादला. हा पटकन बसून घ्या. हा व्हेरी गुड. या. हा इथं बसा पटकन. हा. आणि आता फक्त 5 खुर्च्यामध्ये आहेत आणि ताया आहेत 10. आणि आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे, अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे, अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे, हिला मची. हा पटकन बसून घ्या. हा व्हेरी गुड. हा अरे वा क्या बात आहे. हा इथं लवकर. अरे गेली. एकच खुर्ची मध्ये आहे. एकच खुर्ची
मध्ये आहे आणि ताया आहेत 5 ताया आहे 5. ह्यांनीच मला बाहेर काढले. यांनीच मला बाहेर काढलंय. हा आता कोणाला पण मिळू दे, मला काय आहे त्याचं. आता कोणाला पण येऊ दे, मला काय त्याचं. मग कशाला आला तिथे. म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. नाही क्या बात आहे. निर्णय तुमच्या समोर आहे आणि ही खुर्ची आहे या ताईंची. व्हेरी गुड. या ही खुर्ची आहे या ताईंची. असं मी अजिबात बोलणार नाहीये. आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत त्या ताईंना बक्षीस देणार आहेत. ज्या ताई भांडत होत्या ही माझी खुर्ची आहे, हा त्यांच्याच हस्ते आपण त्यांना बक्षीस देणार आहोत. होऊन जाऊ दे काय ते. हा बक्षीस द्या. व्हेरी गुड. ओ हो बघितलं ना. आणि ह्याच आनंदात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. मला एक सांगा, सगळं छान चालू असताना जर आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर आपला अबोला असेल, भांडण असेल, तर आपल्याला आवडतं का. आणि भांडण काय कधी स्वतःहून अगदी कोणी करत नाही, मुद्दा म्हणून कोणी करत नाही. तशी परिस्थिती निर्माण होते आणि मग तो वाद होतो आपल्या जवळच्याच व्यक्तीबरोबर. हे दोघांकडून असतं आणि त्याच्यामुळे तो खरं तर अबोला वाढत जातो. आणि जर ती व्यक्ती आपल्याला आयुष्यात आपल्या महत्त्वाची असेल ना, तर आपण मग आपला जरा स्वाभिमान आहे ना थोडा बाजूला ठेवतो, अहंकार बाजूला ठेवतो आणि मग आपण त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. पण हे होत नाही. आणि तो अबोला त्याच्यामुळे इतका ताणला जातो ना, ते नातं दुरावलं जातं. आणि हे दुरावलेलं नातं जवळ आणण्याचं काम मी करत असतो. तो अबोला दूर करण्याचं काम मी करत असतो आपल्या चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये. आज सुद्धा एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. ताई तुमचं नाव सांगा. संगीता दिलीप चौधरी. संगीता ताई, कोणाबरोबर हा अबोला आणि किती वर्ष आहे. माझा अबोला हा माझ्या मिस्टरांबद्दल आहे आणि 25 वर्षापासून माझा अबोला आहे. भाऊजींबरोबरच अबोला आहे. 25 वर्ष. हो. किती वर्ष झालेत लग्नाला. लग्नाला 25 वर्ष झालेत. 25 वर्ष झाले. हो. आणि 25 वर्षापासूनच अबोला आहे. अबोला आहे. कारण तुम्हाला सांगायचंय, कारण हे मान्य की हे फार वैयक्तिक असं कारण आहे, पण तुम्हाला जर सांगायची इच्छा असेल तर तुम्ही सांगू शकता. कारण माझ्या मिस्टरांनी कधीच जबाबदारी स्वतःहून स्वीकारली नाही. मुलं झाले, मुलांची जबाबदारी, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी, इतर जबाबदाऱ्या ते स्वीकारायलाच तयार नव्हते. फक्त मला मुलांसाठी आणि मुलांच्या भवितव्यासाठी मला सगळी जबाबदारी स्वीकारावं लागली. आज 25 वर्ष होत आहे, माझे मिस्टर माझ्यामध्ये नाही आहे. ताई पण 25 वर्ष हा अबोला म्हणतात, पण जेव्हा तुमचं लग्न ठरलं किंवा लग्न झालं त्याच्यानंतर लगेचच हा अबोला झाला. अबोला म्हणजे मला पहिल्या वर्षी मुलगी झाली, त्याच्यानंतर त्यांनी जिम्मेदारी स्वीकारायला नकार दिला. तरी पण घरच्यांनी सांगितलं की नाही, याच्यातून पण काहीतरी मार्ग निघेल, तुझा राहा. त्याच्यानंतर मुलगी 1.5 वर्षाची झाल्यानंतर मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर त्यांनी फक्त स्वतःसाठी जीवन जगायचं ठरवलं. की मुलांची जिम्मेदारी किंवा पत्नीची जिम्मेदारी काय असते हे त्यांनी कधी प्रयत्नच केला नाही. तर शेवटी मी माझा निर्णय घेतला की आपलं जीवन फक्त मुलांसाठी जगायचं आणि फक्त मुलांचा विचार करायचा. काही हरकत नाही. तुम्ही हे जे काय तुमच्या मनातली ही गोष्ट, ही खंत तुम्ही इथे बोलून दाखवलीत आणि खरं तर हे खूप त्रासदायक नक्कीच आहेत. तुम्ही 25 वर्ष हा तुमचा स्वतःचा प्रवास तुम्ही काय पद्धतीने केला असेल ह्याची मला जाणीव आहे. कारण घरातला जेव्हा कर्ता पुरुष नसताना जेव्हा तुम्ही 2 मुलांना ज्या पद्धतीने सांभाळल्या, तुमचा संसार ज्या पद्धतीने तुम्ही पुढे नेलात, उभा केलात, त्यासाठी खरंच तुमचं अगदी मनापासून कौतुक आहे आणि हॅट्स ऑफ आहे तुम्हाला सगळ्यांना. खरंच सांगतो. आई ह्या गोष्टीसाठी ताई आज तू इथे माहेरी आलेली आहेस. ह्या भावाकडे तू ही गोष्ट बोलून दाखवली असते. हा भाऊ तुला असंच इथून जाऊ देणार नाही आहे. तुझी ओटी भरली जाणार आहे आणि त्यासाठी मी आईंना विनंती करतो की आई तुम्ही इथे यायचं आहे आणि ताईंची ओटी भरायची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग
ओटी भराया पाठवते. कसं वाटतंय बाहेर येऊन? संगीत खुर्ची खेळून कसं वाटतंय? बक्षीस मिळवून कसं वाटतंय? सासरी जाताना कसं वाटतंय? म्हणजे जायचंच नाहीये तुम्हाला? पण अगदी खरं सांगू का, मला पण असं वाटतं की तुम्ही जाऊ नये. खरंच वाटतं जाऊ नये. अजून तुमच्या बरोबर थांबावं असं वाटतं, पण काय करणार, आपल्याला आजच्या या भागापुरता थांबावं लागणार आहे. कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे. आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा. ये पाच अरे बजाव. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा.